चे साहित्य संमेलन पुणे हॅलो, माईकने देखील इशारा दिलाय 10 मिनिटापेक्षा जास्त नाही. 12वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन पुणे आणि त्याच्या अध्यक्षा सन्माननीय प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी, उद्घाटक सन्माननीय रमाताई आंबेडकर आणि आजच्या या दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य माननीय प्राध्यापक हालेसरी सर, मंचावर माझ्या समवेत उपस्थित असणारे प्राध्यापक माधुरीताई दीक्षित, सन्माननीय डॉक्टर संजय कांबळे सर, तसेच सन्माननीय डॉक्टर प्रवीण कांबळे सर आणि उपस्थित सर्व माझ्या सुजान बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर अतिशय बोलकस चित्र आपल्या पुढे आहे. स्त्रीवादाच्या अनुषंगानं जेव्हा तुमच्याशी बोलायचं म्हटलं तर आपलं एक आदर्श असलं पाहिजे आणि ते आदर्श आपल्याला त्या मूर्त्यांच्या स्वरूपात दिसत आहे. एक जबरदस्त अशी परंपरा, एक आदर्श परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आदर्श सहजीवनाचं उत्तम असं उदाहरण म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती रमाई यांना स्मरून त्यांना वंदन करून मी या अनुषंगानं स्त्रीवादी चळवळीचा इतिहास मांडला पाहिजे. परंतु मला याची जाणीव आहे की तो 10 मिनिटात मांडणं शक्य नाही. मात्र आपण त्याचा एक धावता आढावा घेऊ शकतो. आयोजकांनी इथे स्त्रीवादी चळवळीची 50 वर्ष आणि आजचे संदर्भ असा विषय दिला. मात्र 50 वर्षाचा जेव्हा आपण उलगडा करायला जातो तर आपल्याला त्याचा संदर्भ हा पाश्चात्य चळवळीशी घ्यावा लागतो. कारण 1975 मध्ये जेव्हा जागतिक महिला दिन साजरा झाला आणि त्या गोष्टीला आज 50 वर्ष पूर्ण होतात आहे, तेव्हा हा 50 वर्षाचा जो जागतिक स्तरावरचा आपण स्त्रीवादाचा जरी अभ्यास केला आणि त्याचा इतिहास बघितला की न्यूयॉर्कमध्ये जेव्हा क्लारा झेटकिनच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक स्त्रिया रस्त्यावर आल्या, त्यांच्या विविध मागण्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांची वेतनाची मागणी असेल, त्यांना सन्मानाच्या वागणुकीच्या बाबतीत असेल, कामाचे तास असतील, या सगळ्या बाबतींमध्ये त्या रस्त्यावर येऊन, मतदानाचा अधिकार असेल, या सगळ्या बाबतींमध्ये त्या रस्त्यावर येऊन त्यांनी एक मोठं आंदोलन सुरू केलं. परंतु मात्र आपण जेव्हा भारतीय इतिहासाच्या स्त्रीवादाच्या अंगाने जेव्हा भारतीय इतिहास बघतो तेव्हा मात्र चित्र फार वेगळ्या अंगाने आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. कारण स्त्रीवादाची कधी मुहूर्तमेढ जर का कुठे दिसत असेल, स्त्रियांचा पहिला हुंकार जर कुठे दिसत असेल, तिला स्वतःला मी स्त्री आहे म्हणून मला ते माझं अस्तित्व मला मांडलं पाहिजे, मी व्यक्त झाली पाहिजे, माझा आवाज मला उतरांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे, याची खरी जाणीव ज्या वेळेला स्त्रियांना झाली तो काळ म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि त्या वेळेला ज्या वेळेला बुद्ध या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या समतावादी विचारामुळे इथल्या स्त्रीला ती जाग आलेली आहे, तेव्हा स्त्रियांनी जो पहिला उद्गार काढला, ज्याचं साहित्य आजही इतिहास रूपाने आपल्याला मिळतं, त्याचे दाखले आणि पुरावे देखील आहेत, ती थेरी गाथा हे पुस्तक म्हणजे या स्त्रीवादाचा पहिला दस्तावेज आहे. मात्र आपण आपल्या जवळचं म्हणतात ना, गच्ची गंगाने टोंगळ्याला सांगा, असं काहीच आपलं झालेलं आहे. आपल्याला एवढा म्हणजे विस्तारित समृद्ध असा इतिहास मिळालेला असताना देखील त्या अनुषंगाने जर आपण त्याचे सगळे त्या पायवाटेवर जर जात असतो तर आज मात्र खूप चांगलं चित्र इथल्या स्त्रीचं दिसलं असतं. मात्र आपण आपला इतिहास विसरलो आणि म्हणून प्रगती होत नाहीये. बाबासाहेब जसं म्हणतात की इतिहास जे विसरतात त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला वारंवार हे समजून घेतलं पाहिजे की माझी जी जीवन प्रणाली आहे, माझा जो आदर्श आहे, त्या अनुषंगाने विचार करताना माझी पाळंमुळं कुठे दडलेली आहे.
तेव्हा बुद्धाचा जो समतेचा विचार आहे, हा समतेचा विचार आज समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानंच मला म्हणायला पाहिजे की पुढे हाच जागा आपल्या येताना दिसतो, तो क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या पद्धतीने इथे पुण्यामध्ये जो मनुवाद्यांचा बालेकिल्ला आहे, तिथे त्यांनी जे काम केलं ते स्त्रियांना नवी चेतना निर्माण करण्यासाठी, नवीन ऊर्जा त्यांना प्रदान करण्यासाठी जे काम केलं, ते काम खऱ्या अर्थानं स्त्रीवादाला पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम होतं. मात्र आपल्या लक्षात येतं की त्यांच्या या कार्याला नेहमी सडेतोडपणे विरोधकांनी त्याच्यावर प्रश्न निर्माण केले. पण असं असताना देखील आपले आदर्श विपरीत परिस्थितीमध्ये देखील अडिग राहिले, दृढ संकल्पासहित ते काम करत राहिले. आणि त्याचाच परिपाक असा झाला की बाबासाहेबांनी 1942 मध्ये एक जेव्हा स्त्रियांची परिषद घेतली, त्या परिषदेला 25,000 स्त्रिया नागपूरला उपस्थित होत्या. यावरून तुमच्या लक्षात येईल की हा जो चढता आलेख आहे, हा असा चढता गेलेला आहे बघा. आणि 25,000 स्त्रिया एकत्र येणं ही काही साधारण गोष्ट नव्हती. ज्या काळात इथल्या स्त्रीला धड लिहिता वाचता येत नव्हतं, तिला अशिक्षित म्हणून घोषित केलं गेलं होतं किंवा तिच्यापर्यंत पुस्तकच पोहोचली नव्हती, अशा वेळेची जी काही चित्र होतं, त्या वेळेला ही स्त्री 25,000 संख्येनं एकत्रित येण्याची, भूमिका मांडण्याची आणि संघटित राहण्याची भाषा बोलते. मात्र पुढे मग या सगळ्या संघटनाला कुठेतरी छेद दिला गेला आणि त्यासाठी सगळी कारणं आपल्याला जागतिकीकरणामध्ये मिळतील. आणि सोबतच मनुवाद्यांचा वारंवार होणारा हल्ला, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे भ्रम निर्माण केला जातो. आणि त्याच्यामध्ये मात्र इथली स्त्री जी आहे, तिचं वास्तव, तिचं खऱ्या अर्थानं अस्तित्व ही ती विसरते आहे असं वाटतं. आणि या मनुवादाच्या विचार प्रणालीचा जेव्हा आपण विचार करतो, तर वेगवेगळ्या अनुषंगानं ते नियमितपणे आपल्या आदर्श आणि समतेचा जो विचार आहे त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचंच एक खंडन म्हणजे बघा, आता जे नारी वंदन बिलाच्या अनुषंगाने आपण जे काही याच्या आधीच्या सत्रात ऐकलेलं आहे, त्यात तुमच्या लक्षात आलं असेल की नाव नारी वंदन बिल द्यायचं, मात्र नारीची प्रताडणा कशी केल्या जाईल याचं सगळ्या पद्धतीचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. दर दिवशी होणारा स्त्रियांचा छळ, तिच्यावर होणारे अत्याचार, त्या लापता होण्याचं संख्या, या सगळ्या बाबतीत विचार केला तर इथली स्त्री ही आज अतिशय मोठ्या धस्तावलेल्या आणि फार बिकट आणि खूप जास्त भीषण आणि असं म्हणता येईल की घाबरलेल्या स्थितीत आहे. मात्र अशा पद्धतीची जर का संमेलन होत राहिली, वारंवार तिला तिचं वैचारिक खाद्य मिळत गेलं, स्वतःच्या जाणीवा तिला माहीत झाल्या, स्वतःचं अस्तित्व तिच्यात निर्माण झालं, तर मात्र ती या सगळ्या गोष्टीला तिच्या प्रखर ऊर्जेसह ती उभी होते. आणि मग कुठेतरी ही चळवळ अधिक सशक्त होते. ही सशक्त होताना आपण पाहिली आहे. साहित्याच्या अनुषंगानं जेव्हा फुले आंबेडकरी विचाराच्या काही भगिनी एकत्र येतात आणि त्या सगळ्या चळवळीचा दस्तावेज मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आम्ही इतिहास घडवल्यासारखा एक अतिशय उच्च कोटीचा एक ग्रंथ तयार होतो. आणि तो ग्रंथ या सर्व चळवळीला एक आदर्श चळवळी, या आदर्श म्हणून ग्रंथ म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करू शकतो. कारण त्या सगळ्या पाऊल खुणा ज्या भगिनींनी टिपल्या, आणि तुम्हाला माहित आहे आशालता कांबळे ते इथे बसलेले आहेत, या सगळ्या ज्या पहिल्या फळीतल्या लेखिका आहेत, या सगळ्यांनी ते साहित्य जोपासलं, निरंतर त्यांनी हे लिहित्या राहिलेलं आहे. आणि ही देखील या चळवळीसाठी एक अतिशय उत्तम अशी पेरवणी आहे. ही देखील आपली बलस्थानं आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. आपल्याला माहित आहे की आज रंगभूमीच्या या मंचावर आपण आहोत आणि बालगंधर्व म्हटलं की आपल्याला माहित आहे की हे इथे कोणत्या विषयाला धरून कोणते प्रश्न रंगभूमीच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून दाखवले जातात हे आपल्याला माहित आहे. परंतु बहुजन रंगभूमी ही ज्या वेळेला वाटचाल करते, त्यावेळेला महिलांचे प्रश्न घेऊन ती नाटक निर्मिती करते. आणि रंगभूमीवर या महिलांचे प्रश्न नाटकाच्या रूपात जेव्हा येतात, तेव्हा ती देखील एक चळवळ होते बघा. आणि ही चळवळ ज्या वेळेला वेगवेगळ्या अनुषंगानं, मग ती नाटकाच्या म्हणो, चित्रपटांच्या म्हणो, साहित्याच्या म्हणो, भाषणाच्या, या विविध अंगाने जेव्हा ही महिला काम करते, ही स्त्री काम करते, तेव्हा ती सशक्तपणे उभी असते आणि ती समाजाला एक वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करते.
मात्र एकीकडे आजपर्यंतची आपण चित्रपट जी पाहिली त्या चित्रपटांमध्ये स्त्री ही नेहमीच दुर्लक्षित राहिलेली आहे. 1949 ला सिमोन दे बोवारनी द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. त्याला आज 75 वर्ष होऊन गेले. असं असताना देखील आजही इथली जी महिला आहे तिला असं वाटत नाही की मला दुय्यम लेखण्यापेक्षा मला समतावादी विचारांनी, मला समानतेने आणि मला अतिशय सन्मानाचंच वागणूक मला मिळाली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी इथलं जे शासन आहे ते खूप उदासीन आहे. हे असलं तरी आपण मात्र स्वस्थ बसणार नाही हे मात्र निश्चित. एकीकडे चित्रपट म्हणतं कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. एकीकडे हे चित्रपटातून गाण्याच्या स्वरूपात दाखवतं, मात्र तीच महिला सशक्तपणे उभी होऊन काही नवनिर्मिती करते, काही सृजन करते, काही नवीन विचारांची बांधणी करते. या पद्धतीने पिक्चर किंवा चित्रपट मूवीज येताना दिसत नाही. मात्र भगिनींनो, आज आपल्या भगिनी खूप चांगल्या फुले आंबेडकरी विचाराच्या, खरं म्हणजे समतावादी विचाराच्या ज्या भगिनी आहेत त्या चित्रपटांमधून, रंगभूमीमधून खूप चांगलं असं काम करतात आहे आणि त्यातून आपले प्रश्न आज या ठिकाणी येतात आहे. आपल्या महिला कवी म्हणून लिहित्या झाल्या. हिरा बनसोडेंसारख्या पहिल्या फळीतल्या ज्या होत्या त्यांनी त्यावेळीचे प्रश्न मांडले, पण आजही आपले प्रश्न फार वेगळे आहेत आणि ते कवितेच्या रूपाने जेव्हा येतात, आपली भगिनी जेव्हा लिहिते तर ती आपले प्रश्न घेऊन लिहिते. तत्कालीन समाजाचे प्रश्न ही ती विचाराधीन असते आणि ती विचार करत ती हे सगळं मांडते आणि म्हणून ते साहित्य आपलं साहित्य म्हणून ते आपल्याला वाटायला लागतं. आणि असं फुले आंबेडकरी साहित्य हे आपल्या जगण्याचा एक अतुल्य आणि अविभाजक असा भाग होऊन जातो. त्यातलंच एक अतिशय साहित्याच्या अनुषंगाने मला म्हणता येईल की ही जी चळवळ आहे स्त्रीवादाची आणि फुले आंबेडकरी स्त्री चळवळीच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा मासिकांचं असणं देखील खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा फुले आंबेडकरी चळवळीची मासिकं जी या दृष्टिकोनाला, या विचाराला अतिशय जास्त सशक्तपणे पुढे आणू शकतात ती मासिक असणं आवश्यक आहे. जेव्हा आपण याचा विचार करतो आणि एक मागोवा घेतो तेव्हा लक्षात येतं की या चळवळीची कितीशी अशी मासिकं आहे की जी आजपर्यंत टिकली. फार हातावर बोटावर मोजण्या इतकी मासिक आहे आणि त्यात अग्रक्रमाने मला नाव घेतलं पाहिजे आणि घेताना फार अभिमान वाटतो आणि ते मासिक म्हणजे रमाई मासिक आहे. आणि या रमाई मासिकांची सातत्यानं सदोदितपणे घेतलेला जो व्रत आहे, घेतलेला जो एक वसा आहे, तो वसा त्यांनी कायम ठेवलेला आहे. या मासिकातून लिहित्या स्त्रिया तयार झाल्या आणि या सगळ्या लिहित्या स्त्रियांना बोलकं करणं, व्यक्त होणं, प्रत्येक मासिकांमधून या ज्या घरी राहणाऱ्या पण त्या चिंतनशील प्रोसेसमधून निघतात आहे, त्या प्रक्रियेतून बाहेर येतात आणि जेव्हा त्या लिहित्या होतात तेव्हा खऱ्या अर्थानं चळवळीला आपण वेगळं दृष्टिकोन देत आहोत आणि त्यात आपण यशस्वी होत आहोत असं म्हणता येईल. हे एक चांगलं जमेचं उदाहरण आपल्याकडे आहे आणि त्याची 12 वर्षापासून सातत्यानं आपण जे साहित्य संमेलन घेतले आणि त्या साहित्य संमेलनाचा विचार आणि त्याचं ब्रीदच मुळी हे राहिलं आहे की स्त्रियांमध्ये स्वत्व आणि स्वचेतना निर्माण करणं, तिला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आणि तिला नवीन भरारी घेण्यासाठी तिला आश्वस्त करणं, तिला ते सगळं साहित्य पुरवणं आणि तिला कुठेतरी स्वतःचे प्रश्न मला मांडता येतील, मला व्यक्त होता येईल आणि याची साधनं माझ्याकडे आहे. याला खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की तिला आश्वस्त करणं. आणि या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो तर काही बलस्थानं जशी आपल्याकडे आहे तशाच काही उणिवा देखील आहे. भगिनींनो, त्या उणिवांकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. कारण असं की आज आपल्यामध्ये भौतिकवाद खूप जास्त, चंगळपणांकडे आपण थोडंसं कल आपला वळतो आहे आणि आजचं जे वास्तव आहे ते खऱ्या अर्थानं हे मांडलं पाहिजे की आजच्या वास्तवाच्या अनुषंगानं, स्त्रीवादी चळवळीच्या अनुषंगानं आपण तितकंसं भरीव काम करत नाही आहोत. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं प्रतिभाताई किती वर्षापासून खपतात आहे. असेच समांतर पण अतिशय एकमेकांना पूरक असे विचार होत गेले आणि अशा चळवळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या साहित्य संमेलनांचं म्हणा किंवा परिसंवाद किंवा चळवळ या पद्धतीने जेव्हा आपण पुढे जाऊ आणि हातात हात घालून पुढे जाऊ, ही स्त्रीवादी अंगानं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सगळे बुद्धाचे अनुयायी आहोत, आपण समतावादी विचाराचे पुरस्कर्ते आहोत. तेव्हा आपल्याला स्त्री आणि पुरुष असा वेगळा भेद करणारे ही आपली चळवळ नाही,
तेव्हा आपण पुरुष आणि स्त्री सगळे मिळून आणि सगळे वेगवेगळ्या गटातटात असणारे सगळी फुले आंबेडकरी शाहू यांना मांडणारी जी कोणी मंडळी आहे, ज्यांना समतेचा विचार अभिप्रेत आहे, ज्यांना स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर खूप जास्त प्रगाढ असा विश्वास आहे, त्या लोकांनी आज सगळ्यांनी सोबत चालणं, एक सोबत जाऊन हातात हात घालून पुढे जाणं हे अभिप्रेत आहे. असं जर आपण केलं तर आणि तरच खरंच आपण पुढची काही वर्ष खूप चांगल्या पद्धतीने आपला हा जो आलेख आहे आपल्या स्त्री चळवळीचा तो पुढे नेऊ शकतो असं मला वाटतं. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मला वाटतं मी वेळेत संपवलं, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय ज्योती, जय साहू, जय संविधान. धन्यवाद सुषमा मॅडम. अगदी तुम्ही आम्हाला सिमॉन दी बोआच्या द सेकंड सेक्स मध्ये म्हटल्याप्रमाणे तिने की स्त्री जन्माला येत नाही, तिला घडविले जाते, तिथपासून आपला थेरी गाथा, महात्मा फुलेंची चळवळ, सावित्रीबाईंची चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, माता रमाईचा त्यात सहभाग आणि रमाई साहित्य संमेलन ते रमाई मासिक, अतिशय सुंदर कमी वेळेत आपण विश्लेषण केलं. खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद. आता यानंतर मी माननीय डॉक्टर संजय कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे. सर्वांना जय भीम. या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रतिमाताई,